नमस्कार प्रेक्षकांना, स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. चला तर सुरुवात करूया लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाला. सर्वात आधी विक्रम काका म्हणत असतात, आजचा कार्यक्रम अतिशय उत्तम असा झाला आहे, एकदम मस्त. पार्थ म्हणतो, काव्या आता खूप दगदग झाली आहे, चला बरं तुम्ही आराम करा. काव्या म्हणते, अहो देशमुख, माझ्याकडे आराम करायला वेळ नाही आहे, कारण अभ्यास करायचा आहे ना मला. शारदा काकू म्हणतात, डिलिव्हरीची डेट काय आहे ते तर माहीत नाही, पण तुझी परीक्षा कधी आहे? काव्या काही सांगणार तेवढ्यात गुरुजी आलेले असतात. 16 ऑगस्ट हे म्हटल्यानंतर सगळ्यांचे जे इंडिकेटर लागतात, सगळ्यांचं लक्ष गुरुजींकडे जातं. आता 16 ऑगस्टला असं काय होणार की गुरुजी संकेत द्यायला आले? असल्यानंतर काव्याला विचारतात, 16 ऑगस्टच्या परीक्षेची तयारी कशी चालू आहे काव्या? काव्या पार्थ एकमेकांकडे बघतात, तेव्हा काव्या सांगते, छान चालू आहे. आणि मानिनी काकूंना विचारतात, मानिनी तुझी तब्येत कशी आहे आता? सगळ्यांनाच प्रश्न पडतो, तब्येत बिघडल्याचं गुरुजींना कसं कळालं? मानिनी काकू म्हणतात, आता माझी तब्येत तशी बरी आहे, पण तुम्ही असं अचानक कसं येणं केलं? ते सांगतात, काव्याची परीक्षा आहे ना, तिला शुभेच्छा द्यायला आलो आहे आणि काव्याच्या बाळाला आशीर्वाद द्यायला. 16 ऑगस्ट हा आकडा देशमुखांसाठी मोक्याचा आणि धोक्याचा दोन्ही आहे. विक्रम काकाही विचारतात, काय झालं गुरुजी, असं का म्हणताय? गुरुजी म्हणतात, काळजी करू नका, जे काय होणार आहे त्याचा शेवट चांगलाच असेल. त्या दिवशी बहुधा सगळ्यातनं सुटका होणार आहे. मानिनी काकू विचारतात, सुटका होणार म्हणजे? कोण कशात अडकलं आहे आणि कशातनं सुटका होणार? सांगतात, आता ज्याचं त्याला माहिती कोण कशात अडकलं आहे आणि कोणाची कशी सुटका होणार. जीवानंदीने दोघं पण एकमेकांकडे बघतात आणि शारदा काकूंच्या सुद्धा लक्षात येतं. पण काळजी घ्या, 16 ऑगस्ट हा दिवस 16 डिसेंबरसारखाच वादळी असणार आहे आणि ते वादळी वारे बहुद्या आदल्या रात्रीपासूनच सुरू होतील. तर जीवानंदिनी दोघांना टेन्शन आलेलं असतं आणि काव्या पार्थला सुद्धा. रम्या मनात विचार करते, 16 ऑगस्टच्या आदल्या रात्री म्हणजे 15 ऑगस्ट. 15 ऑगस्ट म्हणजे आजचा दिवस असणार का प्रेक्षकांना? म्हणजे उद्याचा भाग अजूनच छान असणार बघायला. असो, आपण पुढे बघूया. सगळे झोपलेले असतात तेव्हा पार्थला काही शांत झोप येत नाही. गुरुजींनी जे काही त्याला संकेत दिलेले ते सतत आठवतात त्याला. काही जरी झालं तरी एकमेकांचा हात सोडू नका, एकमेकाची साथ सोडू नका. हा काळ कठीण वळण घेणार आहे. त्याच वेळेला विजांचा कडकडाट पण होत असतो, काळे ढग आणि अगदी भयानक वातावरण असतं. आणि त्याच वेळेला डोरबेलचा आवाज येतो. पार्थ धावतच जातो आणि दरवाजा उघडतो. समोर काव्या रडत असते. काय झालं काव्या? तर काव्या रडताना सांगते, अहो पार्थ, आपला बेबू. काय झालं आपल्या बेबूला? अहो माझ्यासोबतच होता, पण नाही माहिती कुठे गेला. काही करा काव्या, पटकन आणि आपल्या बेबूला शोधून आणा, नाहीतर. काव्या विचारते, नाहीतर? तेव्हा पार्थ म्हणतो, बेबू जर सापडला नाही तर आपल्यातलं काव्यार्थ संपेल. आज पार्थला जाग येते, म्हणजे हे सगळं त्याने स्वप्न बघितलेलं असतं. तर पार्थ काव्याच्या डोक्यावर हात ठेवतो, पोटावर पण हात ठेवतो. हा काही संकेत तर नव्हता ना? असं स्वप्न का पडलं असेल मला? बेबूला काही होणार तर नाही ना? तर दुसऱ्या दिवशी सकाळी 10 दिवसानंतरचा गॅप दाखवला आहे. रम्या किचनमध्ये असते, वसू आत्या येतात. काय चाललंय रम्या? काव्याचं डोहाळे जेवण होऊन 10-15 दिवस झाले. रम्या विचारते, मग मग काय रम्या? आपण काव्याच्या परीक्षेमध्ये मोडता घालणार आहोत ना? अगं आई, माहिती मला. या 10-15 दिवसामध्ये मी काही शांत बसलेली नव्हते. हे 10-15 दिवस मी ऑब्झर्वेशनसाठी इन्व्हेस्ट केले. वसू आत्या म्हणतात, अगं बाई, हो का? माझ्या मुलीची दृष्टच काढली पाहिजे. काय ऑब्झर्वेशन केलं आहे मला तरी सांग. मी सांगते, काव्याच्या डोळे जेवणाच्या दिवशी आर्याने ते फाईलमधले पेपर घरी घेऊन गेले. त्यानंतर मी तिच्यावर बारीक लक्ष ठेवलं, तिचा पत्ता शोधून काढला, तिची हॉस्पिटलमध्ये जाण्या येण्याची वेळ शोधून काढली. आणि जीवानंदिनी तिच्यासाठी डब्बा घेऊन जातात ना, घरी नंदिनी डब्बा घेऊन जाते आणि रात्री जीवा घेऊन जातो, हे सुद्धा मी शोधून काढलं. वसू आत्या म्हणतात, रम्या काय चाललंय तुझं? आपल्याला काव्याच्या परीक्षेमध्ये मोडता घालायचं आहे ना? गाई, माझी गट फिलिंग मला सांगते, काव्याच्या परीक्षेमध्ये मोडता घालण्यासाठी हे आर्याच आपल्याला मदत करणार आहे. मी जाऊन तिला भेटणार आहे ना? वसू आत्या म्हणतात, हो का? आणि जाऊन काय सांगशील? बाई आर्या, तू त्या दिवशी जे पेपर चोरले ना, ते आम्हाला दाखव आणि ती पटकन तुला दाखवेल, हो ना? अगं आई, मी काय करणार आहे ना, आज रात्री तुला कळेलच. तोपर्यंत वेट अँड वॉच. हातात कॉफी देताना म्हणते. तर दुसरीकडे पार्थ मानिनी काकूंचे पाय दाबून देत असतो. आता मुद्द्याचं बोल पार्थ. गेली 20 मिनटं सारखे पाय दाबतोय माझे, काय झालंय? तेव्हा बऱ्याच वेळानंतर पार्थ म्हणतो,
तुला स्वप्न पडायची ना आई? काय पडायचं त्या स्वप्नांमध्ये? मालिनी काकूंना आठवतं. बाहुली जिन्यावरून पडायची, कधी बाहुलीवरून गाडीत जायची. पण त्या स्वप्नाबद्दल तू का विचारतोय आज? अगं आई, मला पण 10-15 दिवसापासून खूप विचित्र स्वप्न पडत आहे. मानिनी काकू विचारतात, कसले स्वप्न पडत आहे तुला? तर दुसरीकडे काव्या पण सांगत असते नंदिनी आणि जीवाला, खूप विचित्र स्वप्न पडत आहे ग ताई मला. परीक्षेच्या दिवशी सगळीकडे पाणी पाणी आहे, मला पेपरच नाही लिहिता आला. आणि एका दिवशी तर असं स्वप्न पडलं, परीक्षेच्या दिवशी माझं डोकं इतकं दुखतं आहे की असं वाटतं डोकं फुटेल की काय. एकदा तर असं झालं की माझा पेपर मी स्वतःच फाडून बाहेर पडले. तर पार्थ मानिनी काकूंना विचारतो की असं काही होणार तर नाही ना? नशीब माझं आणि काव्याचं सुख चिमटीत धरून बाजूला टाकणार तर नाही ना? आमच्या बेबोला तर काही होणार नाही ना? तू जेव्हापासून सांगितलं ना की बाळाच्या वस्तू नाही आणायच्या, तर त्यानंतर मी काहीच नाही आणलं. मानिनी काकूही त्याला समजून सांगतात, नाही पार्थ, असं काही होणार नाही आहे. या गोष्टींचा तू विचार करू नको बरं आता. पण मला सांग, तू या बाबतीत काव्याशी तर काही बोलला नाही ना? तर नंदिनी पण काव्याला समजून सांगत असते, वेडाबाई, तू खूप टेन्शन घेते परीक्षेचं. तू पार्थला सांगितलं का या बाबतीत? नाही ग ताई, मी त्यांना काहीच नाही सांगितलं. ते उगाच टेन्शन घेतील ना, आणि त्यांना टेन्शनमध्ये मला नाही बघायचं. मन मोकळं करायचं म्हणून मी तुमच्याकडे आले. जीवा पण म्हणतो, बरं झाली तू इकडे आले. आता जास्त विचार करू नको, आणि विचार केल्यामुळे तुला अशी स्टुपिड स्वप्न पडतात. आणि मला खात्री आहे ना, तू नक्की एक्झाम गाजवणार. कारण 2 माणसं तू पास होण्यासाठी खूप मेहनत घेत आहे. काव्या विचारते, कोणती 2 माणसं? नंदिनी म्हणते, अगं पार्थ आणि मी, असं त्यांना म्हणायचं आहे. मी देवाकडे रोज प्रार्थना करते की तुझी एक्झाम चांगली गेली पाहिजे. आणि पार्थसुद्धा युनिवर्सकडे प्रार्थना करत असतात तुझ्याबद्दल. म्हणून तू बाकीची सगळी स्वप्न झटकून काढ आणि फक्त IAS होण्याचं स्वप्न समोर ठेव. सगळं काही ठीक होईल. आता तुमच्या दोघांशी बोलून खूप हलकं वाटते मला. भाऊजी, तुम्हाला पण थँक्यू. शिवा पण म्हणतो, ऑलवेज वेलकम. सांगते, ताई, पार्थनंतर मी तुमच्या दोघांशीच मन मोकळेपणाने बोलू शकते ना? ताई, एक सांगू, तुमची छकुली खूप लकी असणार आहे हां. पण तिला तुमच्यासारखे आई बाबा मिळणार आहेत, असे समजून सांगणारे. नंदिनीचा हात हातात धरते, कवटाळून बसलेली असते तिथे. जीवा आणि नंदिनी पण हातात हात धरतात. ते दोघं पण इमोशनल झालेले असतात, कारण त्यांचं दुःख तर खूपच मोठं असतं ना प्रेक्षकांनो. आपल्याला माहिती आहे, काव्याला अजून माहिती नाही ना. तर मानिनी काकूंनी पण त्याला समजून सांगितलेलं असतं, पण तू इतके दिवस मला का नाही सांगितलं? अगं आई, तुझी तब्येत बरी नव्हती ना, म्हणून मी वेळ घेतला. नाहीतर तू पण टेन्शन घेतलं असतं. तर तुझ्याशी बोलल्यानंतर मला खूप हलकं वाटतं आहे. मानिनी काकू सांगतात, काही होणार नाही, टेन्शन घेऊ नको हां. तर दुसऱ्या दिवशी सकाळी नंदिनी देवासमोर प्रार्थना करत असते काव्याबद्दल. तेव्हाच आर्याचा फोन येतो. अगं आर्या, थोडा उशीर झाला डब्बा पाठवायला, मी लगेच पाठवते. नंदिनी, ऐकून तरी घे, आज डब्बा पाठवू नको त्यासाठीच मी फोन केला, कारण मी आज खूप जास्त सूप प्यायले. नंदिनी म्हणते, आर्या, कशाला बाहेरून ऑर्डर केलं सूप? तर आर्या भडकलेली असते, मी तुला बोलली का ऑर्डर केलं म्हणून? एका पेशंटने पाठवलं होतं माझ्यासाठी. फोन कट करते. ही लई स्वतःला दीडशाणी समजते. ही कोण मला सांगणार? जाऊ दे, पण मी हिच्यामुळे माझा मूड कशाला स्पॉईल करू? मी आज काय एडिट केलं आहे तिला कुठे माहिती? तर जीवाचे फोटो तिने एडिट केलेले असतात आणि टी व्हीवर बघत असते. वेळेला विजांचा कडकडाट पण होत असतो आणि लाईटही जाते. नंदिनीला फोन करू का? तेव्हाच दरवाजाजवळ कोणीतरी नॉक नॉक करण्याचा आवाज येतो. कोण आहे आवाज देते, पण तरी देखील नॉकच करतो तो समोरचा व्यक्ती. दरवाजा उघडल्यानंतर दुसरी तिसरी कोणी नाही तर रम्या असते. तिच्या चेहऱ्यावर मास्क वगैरे लावलेला आहे, पण आपण एवढं तर ओळखूच शकतो ना प्रेक्षकांना. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की रम्या आर्याच्या घरात घुसलेली असते आणि नाकावर रुमाल लावून तिला बेशुद्ध करते. टी व्हीवर जे काही फोटो चालू असतात त्याच्यामध्ये आय लव्ह यू जन्मजय म्हणून पण लिहिलेलं असतं, आणि कपाटामध्ये जे सरोगसीचे कॉन्ट्रॅक्ट पेपर असतात ते पण तिला सापडतात. म्हणजे आता मोठा बॉम्ब फुटणार आहे प्रेक्षकांना. तर दुसरीकडे काव्या खूप घाबरलेली असते. पार्थ, नेमकं काय होणार आहे आज? आपल्या बेबोला तर काही होणार नाही ना? हा भाग इथेच संपतो. उद्याचा भाग पण बघायला इंटरेस्टिंग असणार आहे. उद्या पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास नक्कीच सबस्क्राईब करा प्रेक्षकांना. प्लीज बेल आयकॉन दाबायला विसरू नका. धन्यवाद.